खाली चला थोडंसं घाई करा. पहा आपल्याकडे वेळ देखील फार कमी आहे. संध्याकाळ व्हायला देखील आता काही क्षणात सुरुवात होत असताना पाहायला मिळतं. त्यामध्ये थोडंसं कोऑपरेट करा जेणेकरून आपल्याला मॅचेस चांगल्या खेळता येईल. यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. चांगल्या षटकांच्या मॅचेस होतील यात मात्र शंकाच नसेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. वैभव आणि त्याच्या साथीला यश ही जोडी पाहायला मिळतोय. मंदूर टीम करून गोलंदाजी मार्कवर पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतो. पहिले षटक फेकण्यासाठी राहुलला प्राचारण करण्यात आलंय. मॅचला होते सुरुवात. पंचांचा सिग्नल. डाबल होते सुरुवात. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेटने राहुलचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायरचा इशारा तो वाईट बॉलचा. अतिरिक्त मध्ये भर पडेल. सिंगलने श्रीगणेश होत असताना पाहायला मिळतो. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेला ना तर आपण कदमवाडी संघाचे आता प्रॅक्टिस सेशन चालू आहे. यानंतर त्यांचा देखील आपल्याला सामना अनुभवला मिळेल. दोस्ती चषकाचा थरार आपण पाहतोय. अगदी अगलं वेगळं असं आयोजन आपण सातत्याने पाहत होतो. आणि रबर बॉल स्पर्धा म्हटली की नेहमीच चर्चा या देखील गोष्टीची होत असताना पाहायला मिळतोय. स्पर्धा मानाची आहे. स्पर्धा सन्मानाची आहे. ओ हा बॉल समोर उडवलाय. लॉंग ऑनला यश पाटीलच्या बॅट मध्ये येतोय. हा 6 धावांसाठी धमाका षटकार. मॅन ऑफ द मॅच साठी शुभम. विशाल वाडकर सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते शुभम या खेळाडूचा गुणगौरव करायचा. अप्रतिम बॅटिंग त्याची पाहायला मिळाल. ओ हो 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 नजाकत आहे. उंच बाजा झोका. कव्हरच्या दिशेने चुकी झाली. आणि झेल कुठला कोणाचा सोडलाय तर यश पाटीलचा झेल सुटलाय. जेव्हा जेव्हा झेल सुटला जातो तेव्हा तेव्हा आत्मविश्वास दुणावतो आणि मग तो रंग उधळायला सुरुवात करतो. या मॅच मध्ये देखील चित्र असंच पाहायला मिळेल का याची देखील आता उत्कंठा सर्वांना लागली असेल. कित्येक वेळा या देखील खेळाडूने विक्रम केलेले आहेत. अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर राहिलाय. डेंजरस खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. वारणा मोरणा परिसरामध्ये 32 शिराला तालुका आणि आपल्या तालुक्याला क्रिकेट देखील त्यांनी गाजवलं या पट्ट्याने. त्याच मुलं अशा खेळाडूचा झेल सुटणं म्हणजे सोपी बाब नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो. अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्या जाऊन पोहोचली डबल डिजिटल मध्ये 10 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना आतापर्यंत जर पाहिलं ना तर थोडीशी गोलंदाजीला मार बसला गेलाय राहुलला. आता इथून चांगले बॉल फेकावे लागतील. कॅबिलेट आहे त्याच्याकडे. क्षमता आहे. ओ हलक्या हाताने पंच केला. फक्त दिशा दिल्या आणि बॉलला ढकललाय. शॉर्ट थर्डमॅनला दुसरीचा कॉल नकार दिलाय वैभवने आणि फक्त एकच धाव मिळेल. क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच करमाले संघ चर्चेत राहिलाय. गणेश पवार यांचा संघ आपण पाहतोय. ऑफिशियल समालोचक म्हणून वारणा मोरणा त्यांची देखील ओळख राहिले. आणि आज आपण पाहतोय शिवकुमारच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळताना दिसतोय. प्रयत्न करावे लागतील इकडे देखील. ओ इथे देखील खोदून काढल्या. बॉल कव्हरला उडवलाय. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक वारंवार चुका करतोय. जिकडे सिंगल होती तिकडे डबल आली आणि या दोनच्या मदतीने तिसरीचा प्रयत्न चालवलाय वैभवने. ओहो फिल्डर आहेत. रन मिळणार फक्त आणि फक्त 2च. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना राहुल देखील चांगली बॉलिंग करतो या षटकामध्ये. समोर पाहायला गेलं तर वैभव सारखा
विध्वंस खेळाडू आहे. कित्येक वेळेला कारनामे या देखील खेळाडूंनी केले, त्यामुळे विसरून चालायचं नाहीये. टेनिस बॉल मध्ये या देखील संघाच्या नावाची चर्चा होत आली आणि नेहमीच चर्चेमध्ये राहिलेला हा संघ आहे. वारणा मोरणा असोसिएशन म्हटली की मग दोस्ती 11 उपवले कदमवाडी संघाने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये धमाका केला होता आणि त्याचबरोबर त्याच्या सोबत आपण जर पाहायला गेलं तर करमाली संघाचा देखील नावाचा उल्लेख होईल. गवलेवाडी होता आणि त्याचबरोबर खिरवडे हे संघ नेहमीच चर्चेत राहिले होते. आणि जशी रब्बर बॉल सुरुवात झाली आणि त्यानंतर मग कलमावाडी संघाचा जो दणका आपण पाहत आलो आहे, काय खेळ केला आतापर्यंत या टीमने. आतापर्यंत 2 टायटल हंगामातले उचलले या टीमच्या माध्यमातून आणि तिसरा देखील उचलण्याच्या समीप जाऊन पोहोचला. आज खऱ्या अर्थाने चांगला खेळ त्यांचा देखील बहरताना पाहायला मिळाला. आणि आज मात्र या चमचमणाऱ्या ट्रॉफीचा कोण हकदार होणार या येणाऱ्या संध्याकाळमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15. चांगली बॅटिंग चालल्या. ही सरासरी ठेवली तर धावसंख्या 60 पर्यंत पोहोचू शकतोय. ऑस्किन ग्रँडेड आपण प्रोजेक्टरवर पाहू शकाल का बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहा थोडं घाई करा, अजूनही आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायच्या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री सिद्धेश्वर स्पोर्ट पाडली आणि पाडलीवाडी या 2 संघ आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ यजमान संघ दोस्ती 11 उपवले कदमवाडी. आणि संध्याकाळच्या आता हळूहळू 3 वाजून 46 मिनिटं झालेत, त्यामुळे थोडस घाई करा. आणि आता आपल्याला षटकांमध्ये देखील कपावत करावी लागेल. सूर्य लवकर असला जातो, त्याचमुळे पावसाळ्याचं वातावरण आहे आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे थोडस मग आपल्याला षटकांमध्ये देखील कपावत करावी लागेल. बॉलिंग कमालीची होत असता पाहत होते. पहिला बॉल डॉट आला. यश हा खेळाडू आपण पाहतो यंगस्टार आहे, या टीमचा प्रमोट केला आहे. कॅप्टन शिवकुमारने विश्वास दाखवलाय आणि नेहमीच चांगला खेळ करत आला टीमसाठी. एक महत्वाचा खेळाडू आहे. परत एकदा ब्लाइंड स्ट्रोक, नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे एकवटले गेले सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावर. अजून पाहायला गेलं तर 16 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगलं क्रिकेट 16 मध्ये किती बनवल्या जातील याची देखील आता चर्चा पाहायला मिळतोय. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. मान्सून ब्लास्ट आपण पाहतोय. फुलटॉस बॉल दिशा दिल्या आणि बॉलला पाठवला लॉंग लेग सीमा पलीकडे. पंचांचा इशारा येतो नो बॉल आणि या धावा टोटल मिळतील 7. म्हणजेच काय तर पुढचा बॉल देखील फ्रीट आहे. 7 धावा फलकावर वाढ होत असताना पाहायला मिळतात आणि या 7च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 धावा. खराब कामगिरी. पहिला बॉल चांगला हाताळला, दुसरा बॉल देखील चांगला टाकला होता आणि त्यानंतर बघ थोडीशी चुकी झाली आहे. मिस्टेक करतोय. अशा चुका टाळाव्या लागतील जर या स्पर्धेमध्ये कमी धावसंख्येवर करमाळे संघाला रोखायचं असेल तर इथून देखील सुरुवात चांगली करावी लागेल. जे झालं ते विसरून जावं लागेल आणि त्यानंतर पॉइंटला क्लिअर करत असताना येतोय वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा हा फटका वैभवच्या बॅट मधून येतोय. कमालीचा नेत्रदीपक षटकार आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 29 धावा. झटपट पटापट बॅटिंग आता पाहायला मिळतोय. अगदी हायलाइट चालू आहे की काय मैदानाच्या आतमध्ये असं दृश्य आता पाहायला मिळतोय. त्यामुळे चर्चा या देखील गोष्टीची होत असताना बघायला मिळतोय. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आज कामोडेच्या मैदानावर आपल्याला एन्जॉय करायला मिळतोय. ही मोठी बाब आहे. परत एकदा वेस्ट साइडच्या वरून टाकलेला हा बॉल आणि इथे देखील पंचांचा इशारा येतो नो बॉलचा. नो +1 अशा प्रकारे गोलंदाज या स्पर्धेमध्ये आता षटक फेकू शकणार नाही. वेस्ट साइडच्या वर 2 बॉल हाताळले, त्याचमुळे दंडित केलं अंपायर विजय बालाजी सरांनी आणि स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय चेतन पाटील यांना.
चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल याची देखील आता चर्चा सुरू होत असताना पाहायला मिळतोय. चला थोडस घाई करा. अप्पा नवीन गोलंदाज फ्रीट कंटिन्यू असेल त्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन केलं जाते. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अद्यापही 15 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजेच काय तर धाबा देखील होताना पाहायला मिळतात. आणि यश साठी हा फ्रीडचा बॉल कमी गतीने टाकलेला बॉल टपली दिली टिचकी दिल्या आणि बॉलला पाठवला थ्रू द कव्हर. 4 धावांसाठी चौकार आणि या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे फ्लाय होत असल्याचं पाहायला मिळतोय. 35 धावा. चांगला खेळतोय, चांगला लढतोय. सुरुवात चांगली केली. आघाडीची जोडी अजून एक खेळपट्टीवर उभी आहे. ही जमेची बाब आहे. बॅटिंग करत असताना जय हनुमान स्पोर्ट करमाले टीमची. करमाले संघ म्हटला की बॅटिंग स्ट्रेंथ भरपूर मोठी आहे. मनुष्य सारखा एक मातब्दार खेळाडू या देखील टीम मध्ये आहे त्यामुळे विसरून चालणार नाहीये. शिवकुमार सारखा देखील एक मास्टर माइंड कॅप्टन आहे या टीम मध्ये आणि वारणा मोरणा परिसराचा अगदी चॉकलेट बॉय देखील त्याला म्हटलं जातं. यात मात्र शंकाच नाहीये. नेक्स्ट बॅटल देखील आपल्याला फार चांगलं पाहायला मिळेल. एका बाजूला आपल्याला बघायला मिळेल दोस्त 11 उपवली कदमवाडी आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ पाडली आणि पाडलीवाडी. म्हणजेच काय तर एका बाजूला अजित पाटीलचा संघ आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल महादेव कदम. हे बॅटल अगदी जुगलबंदी नेक्स्ट मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल. आजचा दिवस फार महत्वाचा आहे आणि आजच्या या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या सर्वांना उत्कंठा शिगेला पोचली असेल. एक संघ तर क्वालिफाय झालाय, सुपर 2 मध्ये दाखल झालाय. कलमावाडी आणि अजय पाटील यांचा संघ आपण पाहतो. आज अजय चारे बाजूला फक्त प्रदक्षिणा घालतोय. जिथे प्रेक्षक तिथे अजय पाटील आपल्याला दिसतोय. चारे बाजूला अजय पाटील अर्थात बारक्या या नावाची चर्चा 32 शिराला पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असताना पाहायला मिळतोय. गोमाता चषक आणि एक मानाची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज तुकाराम प्लस 6 गोलंदाज वापर करण्यात आलाय आणि इकडे तुकारामला देखील चांगलं षटक फेकावं लागेल. मात्र समोर देखील फलंदाज यश आहे. बॅटिंग कशी होईल याकडे आता चर्चा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हा बॉल फटका उंच गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले. जज करतोय. हो 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 खतरनाक आणि महत्वाची विकेट आल्या. मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना जय हनुमान स्पोर्ट करमाले टीमला. यश बॅक टू द आउट. आपण जर पाहायला गेलं ना तर स्क्रीनवर रिप्ले दाखवलं जातं. क्षेत्ररक्षक एवढा भयभीत झाला होता की कॅच पकडू की नको. त्याच्या डोक्यात देखील अनेक प्रश्न पडले असतील. मात्र त्यांनी अप्रतिम झेल टिपला गेला. पहा तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल आणि त्यानंतर झेल टिपल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतात. ही मोठी बाब आहे. नवीन बॅटर विशाल साठी हा बॉल टपली दिली आहे. हो से सुटलाय. लॉंग ऑफला चुकी होते. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. यस दुसरी धाव देखील कंप्लीट केली. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. विशाल चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये करमाले टीम साठी. चांगलं क्रिकेट, चांगली गोलंदाजी देखील होते. ओ हो 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 बोटा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलर ब्रॅक ड्राईव्ह. चांगली फिल्डिंग. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवला जातोय. षटक क्रमांक 3 अत्यंत महत्वाचं फेकतोय तुकाराम. ज्याच्या नावातच सर्व काही दडलंय असा हा तुकाराम. हो परत एकदा पडल्यानंतर खाली राहिला. वेगवान प्रचंड वेग. अनुभवाची सिदोरी आहे त्याच्याकडे आणि त्याचाच तो वापर करतोय. कित्येक वर्ष आपल्या गावासाठी आपल्या वाडीसाठी नेहमीच MCC स्पोर्ट
मंदूर या टीम साठी तो खेळत आला आणि अनेक पावसाले येऊन आले त्यांनी आपल्या टीम साठी दिले. त्याचमुळे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. ओ मोये मोये आणि बॉलला पाठवलाय. बेधडक फटका आलाय. कडक कडक सिक्सर. चुकी झाली अगदी क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अशा चुका करून चालणार नाही मित्रा. कॅचेस विन द मॅचेस. आणि ज्या प्रकारे तुकारामने गोलंदाजी केली ना अक्षरशः बलाढ्य संघाच्या खेळाडूंना नमवलं होतं. मात्र अशा प्रकारच्या फाईन लेग लॉंग लेग रिजन मध्ये सोपा झेल सोडला गेला आणि त्याचमुळे या धावा येतात. हो परत एकदा चांगला बॉल. विकेट कीपर थोडीशी खराब कीपिंग करताना पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. हो फेकी फेकी कमालीची आणि इथून देखील एक धाव मिळेल. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये म्हणूनच तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 15चा रन रेट आतापर्यंत ठेवला गेलाय प्रोजेक्ट स्कोअरवर. आणि पुढच्या 6 बॉल मध्ये 15 ते 20 धावा आल्या तर कमीत कमी 60-65 धावा होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही या धावा देखील महत्वाच्या ठरू शकतील. नवीन गोलंदाज ओमकार. ओ पहिलाच बॉल. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले. ओमकार स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये टिपतोय सेळ आणि इथे मात्र महत्वाची विकेट आली. विशाल बॅक टू पवेलन. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना जय हनुमान स्पोर्ट करमाळा टीमला. नवीन बॅटर मनोज पाटील. सबसे कातिल मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कॅप्टन अगदी आशाभूत नजरेने पाहतोय. शिवकुमार नजरा त्याच्या या विकेटवर लागल्यात. नजरा खेळपट्टीवर लागल्यात की कसा खेळ होईल. पुढच्या 5 बॉल मध्ये कित्येक धावा जमवल्या जातील. थोडासा हा देखील संघ स्ट्रगल करतोय. मागील 2-3 स्पर्धा थोडासा अपयश आलंय. अजूनही एकही ट्रॉफी लागली नाहीये रबर बॉल आणि त्याच प्रयत्नात असावा. आणि इकडे आज मात्र कोणता संघ पुढे येत असला पाहायला मिळेल. पोल मधून आपण जर पाहायला गेला तर कालम्मा देवी स्पोर्ट कालम्मावाडी या संघाने मजल मारली आणि सुपर 2 मध्ये दाखल झाला. आता इकडे बघायला गेलं ना तर पोल मध्ये ज्या मॅचेस झाल्या त्यामध्ये खिरवडे संघाने मजल मारले आणि त्यानंतर बघायला गेलं तर गवलेवाडी आणि इकडून आता तिसरा संघ पुढे येत असताना पाहायला मिळतो. कोणता संघ येणार पुढे ही मोठी धावसंख्येकडे वाटचाल करतोय आणि वैभव जो खतरनाक आतापर्यंत बॅटिंग करत आलाय. वैभव साठी समालोचन कक्षाला मानधन देऊन चाललाय बॉल. सरळ 6 धावांसाठी स्क्वेअर लक्ष्या वरतून षटकार. आणि या 6च्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 52-52. संघाचं अर्धशतक कंप्लीट झालंय. बॉल लगेच पूर्तता करा. आणि आज मात्र वैभवची बॅट चमकते. अगदी तलवार जशी निघते ना तशा तलवारीतून धावा निघायला सुरुवात झाली आहे. हीच तर खरी खासियत आहे. आणि त्याचबरोबर या मॅचचा आनंद घेत असताना आमचे लाडके पंच चिंबोरी हंपार आणि या मॅचचा आनंद घेत असताना विनोद भगत सर. वो सामना कसा ही हो दे, सामना टक्कर का होना चाहिए यही वो जानते हैं. हो फटका लाजवाब आहे. इथे मात्र षटकारांचा पाऊस पाडला जातोय आणि बॉल मागा जवळच्या पोलीस स्टेशनला FR आता नोंदवावी लागेल. कामोठा पोलीस स्टेशनला आता या चेंडूची FR नोंदवावी लागेल. आणि वैभवने बॉलला केलाय गुल षटकार. आणि धाव संख्या
आणि जवळ आमचे पोलीस देखील आहेत. महादेव कदम यांच्याकडे आता FR नोंदवावी लागेल या चेंडूची. त्यामुळे आज खर तर हो परत एकदा बॉलला पाठवलाय सरळ 6 धावांसाठी. टाटा बाय बाय करणारा हा शेवटच्या बॉलवर शेवट गोड करणारा षटकार आलाय आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 66 आणि 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. एक मोठी धावसंख्या सेट केली आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी या. एका बाजूला आपल्याला बघायला मिळेल दोस्ती 11 उपवले कदमवाडी आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ श्री सिद्धेश्वर स्पोर्ट पाडले आणि पाडलीवाडी. म्हणजेच काय तर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. चला कॅप्टन साहिल आपण टॉस साठी या. पाडली आणि पाडलीवाडी या टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आपण टॉस साठी या. नवीन कॅप्टन नयन शिवमारे आमचे कॅप्टन आहेत तेजस शेट. तेजस शेट या टॉस साठी. चला पंच मॅच चालू करा. त्वरित मॅच चालू करा. चला टॉस करून घ्या. तेजस शेट कदम यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. एका बाजूला कॅप्टन सुहास कदम आणि दुसऱ्या बाजूला टीम पाडलीचे कॅप्टन आपण पाहतोय. छापा काटा केला जातोय. कदमवाडी विन द टॉस. कदमवाडी विन द टॉस आणि इलेक्ट्रिक फर्स्ट फील्ड. Alucek. चला मॅच चालू करा. पण सभा जास्त वेळ घेऊ देऊ नका. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आप्पा आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय रोहन. ही गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलाच बॉल बिग वन आणि नो बॉलचा इशारा आला. नो प्लस सिंगल बाईची येते. अशा 2 धावा फलकावर पाहायला मिळतात आणि 2 श्री गणेश होतोय. चांगलं क्रिकेट आपण अनुभवतोय या मैदानावर. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. पुढचा बॉल. हो प्रचंड वेग आहे. काय बॉल हाताळला. चांगल्या दर्जाचा बॉल रोहन साठी. पहिला बॉल निर्धाव आलाय. जरी पहिला बॉल खराब फेकला होता आणि त्यानंतर
मग ओ पडल्यानंतर खाली राहिलाय, चुकी झाली. वैभवला जुनी सूर गवसला नाहीये. चांगल्या दर्जाची गोलंदाजी होत असताना पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि हे बॅटल आता रंगताना सुरुवात झाली. ओ परत एकदा लटकट खेळण्याचा प्रयत्न. अप्पा देखील डॉट बॉल खेळत असताना पाहायला मिळतात. आणि नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये दोस्त 11 उपवले कदमवाडी टीम फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. ज्यामुळे या टीम कडे नजरा आता वळल्या असतील संपूर्ण क्रीडा प्रेमींच्या. आपल्या गावाच्या, आपल्या वाडीच्या, आपलं वाडीचं क्रिकेट चांगलं खेळण्यासाठी नेहमीच प्रयत्न राहिलेत आणि कित्येक चांगले खेळाडू देखील या असोसिएशन मध्ये घडताना पाहायला मिळतात आणि पुढे देखील येतील. फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहतोय. रबर बॉल क्रिकेट म्हटलं की मग थोडस फिल्डिंग मध्ये बदल आपण सातत्याने पाहत आलो. डीप मध्ये फिल्डिंग आपण पाहतोय. फाईन लेग मध्ये आपण शिवकुमारला पाहतोय. लॉंग लेग आहेत विशाल. ओ हा देखील बॉल नो बॉलचा इशारा आलाय. ओव्हर स्टेपिंग नो बॉलचा इशारा. चुकी होते वारंवार गोलंदाज यश कडून. अशा चुका टाळाव्या लागतील. इकडे देखील धावा होतात. ओ फुल टॉस बॉल नो बॉल. वेस्ट साइड हेरलंय पंचांनी आणि त्याच मुलं. ओ इकडे चुकी देखील झाल्या. धावची आता परतावं लागतंय. एका खेळाडूला विकेट सॅटिस्फाय करावे लागेल आणि फलंदाज होईल आउट. नो बॉलचा इशारा आणि 2 बॉल खराब फेकले गेलेत. आतापर्यंत जर या षटकाचा विचार केला तर 3 बॉल नो आलेत. पण नवीन बॅटर त्वरित लगेच पाठवा. पा जास्त वेळ घेऊ नका. वेळेचा अभाव आहे आणि आपण पाहतोय ना सूर्य अस्ताला चाललाय. अंधार लवकर पडतो इकडे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. धावसंख्या देखील खोऱ्याने जमवल्या जातात. चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतो. मॅच महत्वाचा, सामना महत्वाचा आहे. रफ अँड टफचा सामना आपण पाहतोय. ओहो फर्निचर डिस्ट्रॉय. यशच्या उद्ध्वस्त केला. फ्रीडचा बॉल होता. फरक पडणार नाहीये. प्लास्टिक स्टंप डायरेक्ट उडवून टाकल्यात. अगदी काठी काढली आणि बॅटरला जीवनदान मिळतोय कारण का फ्रीडचा बॉल आहे त्यामुळे फरक पडणार नाहीये. राहुल आले होते. राहुलला आता संधी मिळाली आहे. तिचं सोनं करावं लागेल. चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. इकडे चांगलं करावं लागेल. तुम्हाला जिंकायचं असेल तर लढावं लागेल. लढ्यावर वृत्ती दाखवावी लागेल. क्रिकेटचा खेळच निराला अद्भुत आहे, अविस्मरणीय. म्हणूनच तर क्रिकेट वेडे या मैदानाकडे येत असतात. ओ चांगला बॉल. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 साठी मनोज कित्येकदा आपल्या टीम साठी नेहमीच चांगला खेळ करत आलाय. ओ हा बॉल खोलवर टप्प्याचा व्हाईट यॉर्करचा प्रयत्न चालवलाय. चांगला बॉल, रिदम आहे त्याच्याकडे. चांगली बॉलिंग करतोय.
आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो ना तेव्हा तेव्हा चांगला खेळ केलाय मनोज पाटील. ओ परत एकदा लाईन लेंथ ॲक्युरेसी पाहायला मिळतोय आणि इकडे देखील चांगल्या दर्जाचा बॉल डॉट बॉलचे होते सांगता सलगचा दुसरा बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट आपण अनुभवतोय. ओ परत एकदा स्विंग अँड मिस थोडासा बॉल अतिरिक्त घुसली घेत बाहेरच्या दिशेने निघालाय. पंचांनी हेरलं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल इकडे. ओ परत एकदा चांगला बॉल सुपर बॉलिंग अद्यापही उत्तर नाहीये बॅटरकडे. अप्पाला शांत ठेवला. जर जिंकायचं असेल या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर लढावं लागेल. एक चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. मोठं लक्ष उभं केलं होतं प्रथम बॅटिंग करत असताना आणि त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना बॅटरकडे उत्तर नाहीये. शांत खेळतोय. अजूनही चौथा बॉल डॉट आलाय. मनोज पाटीलची हीच तर खासियत आहे. कित्येकदा मेडन षटक फेकण्याचा टेनिस बॉल मध्ये विक्रम राहिला या खेळाडूच्या नावावर. वारणा मोरणा प्रीमियर लीग देखील या पट्ट्याने गाजवली होती. त्यामुळे गोलंदाजी खतरनाक आहे या गोलंदाजाची. ओ परत एकदा पाचवा बॉल डॉट आलाय आणि मेडन षटक येणार का आता याची देखील उत्कंठा लागली असेल करमाले टीमला आणि या स्पर्धेतला पहिला गोलंदाज ठरू शकतोय. ओहो मॅजिक स्पेल आतापर्यंत फेकलं गेलं. सुपर फॅन्टास्टिक बॉलिंग पाहायला मिळतोय. वाकडण्याजोगी षटक हाताळला. हो 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 गणेश पवार होते. जर गणेश पवारने डाईव्ह लगवली असती तर इथे देखील मेडन षटक हो हो खऱ्या अर्थानं मेडन षटक आलंय. एक वाईट आहे. चांगली बॉलिंग पाहायला मिळतोय. 6 बॉल डॉट आलेत आणि त्यामध्ये एक वाईट आलाय. कमालीचं षटक राहिलंय. वाखण्याजोगी ज्या धावांना सुरुवात केली होती सुरुवातीला धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मग धावा थांबवल्या गेल्यात. धावसंख्या 9 या आकड्यावर थांबली गेली. त्यामुळे कौतुक करावं लागेल मनोज पाटीलचं. नवीन बॉलर रुबाबदार दिमागदार असं आयोजन आपण पाहतोय आणि त्याचबरोबर नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत दोस्ती 11 उपवले कदमवारी. एक मोठा संघ आहे या परिसरातील. रबर बॉल क्रिकेट सीझन मध्ये थोडासा स्ट्रगल करतोय मात्र आज स्पर्धा दोस्ती चषकाची आहे आणि 2026 मध्ये या घरच्या मैदानावर आज काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेमध्ये पाहूयात कशा प्रकारचा खेळ होईल का. ओ विकेट गणेश पवारचा पुढचा बॉल राऊंड विकेट बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. खांद्याचा वापर करतो. रनांसाठी प्रयत्न चालू आहे. इकडे चांगलं करावं लागेल. 5 बॉल अद्याप फेकायचे आहेत. ओ हो हो काय बॉल हाताळला होता. अगदी अंडरम पद्धतीचा स्टाईलने हा बॉल फेकला होता मात्र बॅटरकडे उत्तर नाहीये. थोडासा चाचपडत खेळतोय आणि या मॅच मध्ये पूर्णपणे हवा काढून टाकली आहे टीम करमालीने आणि विजयाच्या आता समीप जाऊन पोहोचलाय. या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि औपचारिकता शिल्लक आहे. ओ शॉर्ट बॉल परत एकदा यश पाटीलने टिपलायचे आणि संपलाय. फलंदाज राहुलचा खेळ. धक्का क्रमांक लागलाय दुसरा तंबूच्या आश्रयाला. चला झटपट या. नवीन बॅटर थोडीशी घाई करा. अजूनही एक सामना 4 षटकांचा आहे त्यामुळे थोडस घाई करा. पुढचा बॉल. ओ इकडे देखील वेगाने टाकलेला प्रचंड वेग पाहतोय. डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये किती धावा केल्या जातील या गोष्टीची आपण पाहतोय चर्चा. चला थोडं घाई करा. ओ पुढचा बॉल देखील विकेट आली आहे.
चला थोडी घाई करा. नवीन बॅटर, चला लवकर या. एक बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम बॉल उंच गेला. लांबी गाठणार का? ओ लांबी देखील कापताना पाहायला मिळतोय. ओ फटका चांगला आहे आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि नो बॉलचा इशारा आलाय. त्यामुळे संधी आहे आणि त्याचा फायदा घेतला जाईल का? ओ परत एकदा आणि फील्डचा बॉल होता त्यामुळे विकेट नसणार आहे आणि इथून मॅच मध्ये पुनरागमन केलं. या मॅच मध्ये विजयी संपादन करत असताना पाहायला मिळतो जय हनुमान स्पोर्ट करमाले वेलफेअर बॉईज. हार्डलक टीम MCC स्पोर्ट मंदूर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे.